त्रिभाषा धोरणाबाबतचं जी.आर. सरकारनं रद्द केल्यावर आता 5 जुलैला शिवसेना उबाठा आणि मनसे विजयी मेळावा घेणार आहेत। मुंबईतल्या वरळी डोम इथे हा भव्य मेळावा होणार आहे आणि या मेळाव्याच्या तयारीची पाहणी करण्यासाठी मनसे आणि उबाठा शिवसेना नेत्यांनी वरळी डोमची पाहणी केली। 5 जुलैला होणाऱ्या विजयी मेळाव्याच्या अनुषंगानं दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी ही पाहणी केली। आता ही पूर्वतयारी चालू आहे। पूर्वतयारी एकदा नक्की झाली की त्याचं व्यवस्थित नियोजन केलं जाईल आणि नियोजन झाल्यानंतर आपल्याला कळवण्यात येईल। अनेक वर्षांनी आज मनसेच्या नेत्यांना भेटतात, म्हणजे मी अनौपचारिकरित्या भेटतच असतो, आम्ही कोर्टात नेहमी भेटत असतो। परब साहेब, साधारणतः किती गर्दी होईल अशी अपेक्षा आहे? त्यानुसार हे सगळं पूर्ण भरून रस्ते पूर्ण जाम होतील। त्या दिवशी प्रचंड महापूर येईल गर्दीचा, अशी माझी भावना आहे। ऐतिहासिक क्षणाचे आपण सगळेजण साक्षीदार त्यासाठी होणार आहोत आणि म्हणून तुम्हालाही निमंत्रण आहे, नाहीतर तुम्ही येणारच आहात। त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही त्या दिवसाची वाट पहा। आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सगळ्याच टीमनी आणि शिवसेनेच्या सगळ्या टीमनी या ठिकाणी पाहणी केलेली आहे। एकंदरीत खरं पाहता ही जागा कमीच पडणार आहे, याची आम्हाला पूर्ण जाणीव आहे, परंतु नाईलाज आहे कारण पाऊस आहे। आणि तशी दुसरी जागा जी मोठी होती ती शिवाजी पार्कचं मैदान आहे। त्या शिवाजी पार्कच्या मैदानाची पण आपण मागणी केली होती, पण दुर्दैवाने अजून काही त्याचा रिझल्ट आला नाही। त्याच्यामुळे आता इथे निर्णय झालेला आहे घेण्याचा। मला असं वाटतं की जी काही जागा आहे त्या जागेमध्ये त्याची सुरक्षता वगैरे सगळ्या पाहूनच त्या जागेचा उपयोग करण्यात येणार आहे। मुळामध्ये दोन्ही बंधूंनी एक खुलं निमंत्रण सगळ्यांना दिलेलं आहे, त्यामुळे कोणाला वैयक्तिक ते काय संभाषण होत असतं, त्यामुळे ते लोक येतील। परंतु हे निमंत्रण सर्वसामान्य मराठी माणसाला, ज्याला ते पहिलीपासून हिंदी सक्तीच्या विरोधात होते, त्या सगळ्यांसाठी आणि साधारणपणे सर्व मराठी माणसाला याचं निमंत्रण आहे।